मी आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे बघतच राहिले. माझा जबडा किंचित उघडा राहिला होता. मिस पेनाने जे वचन दिलं होतं ते तिने अक्षरशः खरं करून दाखवलं होतं. तिचं काम झाल्यावर मी स्वतःलाच ओळखू शकले नव्हते. थोडी अतिशयोक्तीचं वाटेल, पण खरंच तसंच झालं होतं. त्याने आणि तिच्या स्टाफने अप्रतिम काम केलं होतं. मला नेहमी वाटायचं की चित्रपटातील कलाकारांप्रमाणे चमकदार त्वचा मिळवणं ताबडतोब शक्य नाही, पण आता स्वतःकडे बघताना जाणवलं की पैशाने ते सहज शक्य होतं. माझी त्वचा मऊ, कोवळी, लखलखीत झाली होती. स्पामधल्या संपूर्ण बॉडी मसाजमुळे शरीर हलकं, ताजंतवानं आणि आरामशीर वाटत होतं. डोळ्याखालचे ताण, थकव्यामुळे आलेले रेषांचे चिन्ह जादूसारखे नाहीसे झाले होते. 1.5 तास चाललेल्या लक्झरी फेशियलनंतर माझा चेहरा चमकत होता, ताजातवाना दिसत होता. पण माझ्या चेहऱ्याच्या सगळ्यात मोठा बदल केसांमुळे झाला होता. मिस फेनाने माझे सरळ काळे केस वळणदार कोरले करून पुढे हलक्याचा फ्रीज कट दिला होता. त्यामुळे माझा जबडा अधिक शिल्पासारखा उठून दिसत होता. नाट्यमय लुकसाठी पुढच्या केसांना हलकी हायलाइट्स दिली होती, त्यामुळे एक वर्ग स्टायलिश अशी छाप पडत होती. नखावर मिस फेनाने गडद लाल नेलपेंट करून त्यावर छोटे फुलांचे डिझाईन काढले होते. मला थोडं जास्तच झगमगीत वाटलं, कारण मी साधी आणि छोटी नखं ठेवायला सवयीची होते. पण तिने इतकं कष्ट घेतल्यामुळे काढून टाकण्याची माझ्यात हिंमत नव्हती. माझा पुतण्या अमेरिकामध्ये राहतो. तो नेहमी खन्ना कुटुंबाला भेटायला येतो. तुला लवकरच त्याची भेट होईल. मला खात्री आहे की तुम्ही दोघे छान जुळून जाल, मिस फेना म्हणाली. मी लाजत हसले, पण काही बोलले नाही. मिस फेना हसून म्हणाली, कार्तिक खूपच देखणा आहे. फक्त त्याच्यावर फिदा होऊ नकोस गं. तो प्रचंड प्लेबॉय आहे, पण काळजी करू नकोस. मानाने तो वाईट नाही. मी मनोमन विचार केला, ते कधीच होणार नाही. अर्जुनसारखा एका प्लेबॉयवर प्रेम करून मी आयुष्यात पुरेसा धडा घेतला होता. अजून एका प्लेबॉयवर पडणं म्हणजे स्वतःच्या डोक्यावर दगड मारण्यासारखं होतं. स्पा आणि सलूनमध्ये जास्त वेळ न घालवता मी तिथून निघाले, कारण मला विमानतळावर जायचं होतं. फेनालाच माझी घाई आठवण करून द्यावी लागली. मी त्याला मनापासून आभार मानले आणि पुन्हा परत आल्यावर भेटण्याचं आश्वासन दिलं. गाडीत बसून खिडकीबाहेर दिसणाऱ्या सुंदर निसर्गाकडे पाहत मी स्वतःला हरवून बसले. मॅन्शनसमोर गाडी थांबताच मी पटकन आत शिरले. सेवकांनी कौतुकाने पाहिल्यावर माझ्या गालावर लालिमा आला. पटकन डोकं खाली घालून मी माझ्या खोलीत शिरले. कपाट उघडल्यावर सर्वात आधी माझ्या नजरेत भरलं ते स्कारलेट रंगाचं हॉल्टर नेक ड्रेस. मला अशा बोल्ड कपड्याची सवय नव्हती, पण यावेळी काहीतरी वेगळं करून पाहावं असं वाटलं. आता पोट दिसायला लागल्यानंतर असं काही घालता येणार नाही, असं मनाला समजावत मी तो ड्रेस परिधान केला. थंडी वाटल्यास म्हणून काळा ब्लेझरही सोबत घेतला. ब्लॅक स्टिलेटोज, लाल लिपस्टिक, सनग्लासेस घालून मी आरशात स्वतःकडे पाहिलं. हे खरंच श्रेया आहे का? माझ्या जुन्या परिचितांनी मला आता कधीच ओळखणार नाही अशी खात्री मला झाली. चल श्रेया, आता जायची वेळ झाली, मी स्वतःशीच पुटपुटले आणि सुटकेस हातात घेऊन दाराकडे वळले. एअरपोर्टवर वेळेआधीच पोहोचले. चेक इन करून प्रतीक्षागृहात बसले. बऱ्याच जणांच्या नजरा माझ्याकडे होत्या. माझ्या शेजारी बसलेल्या एका बाईने विचारलं, तुम्ही सेलिब्रिटी आहात का? मी नाही म्हटल्यावर तिला विश्वास बसला नाही. तेवढ्यात एका पुरुषाने माझ्या शेजारची रिकामी जागा घेतली. मी आजूबाजूच्या लोकांना निहाळण्यात इतकी गुंतले होते की त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही. अचानक वॉशरूमला जाण्याची गरज भासली आणि मी उठले. तेवढ्यात माझ्या शेजारील खुर्चीतून एक आवाज आला, तुझा रुमाल पडला आहे. तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. हृदयाचे ठोके द्रुतगतीने वाजू लागले. कितीही दिवस झाले असले तरी मला तो आवाज ओळखायला वेळ लागला नाही. तेव्हा तो नकोच असावा, माझ्या मनात प्रार्थना झाली. पण माझं शरीर मेंदूच ऐकायला तयार नव्हतं. हळूहळू मी मागे वळले आणि माझ्या डोळ्यासमोर उभा होता अर्जुन, माझा माजी पती. क्षणभर मी धिजल्यासारखी त्याच्याकडे बघत राहिले. धक्का आणि अविश्वास माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला होता. देवाचे आभार की माझ्या सनग्लासेसमुळे ते त्याला दिसलं नाही. तो इथे काय करतोय हा प्रश्न माझ्या डोक्यात ठणकून बसला होता. नियती माझी खिल्ली तर उडवत नाही ना, असा विचार मनात घोंगावत होता. तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज ऐकून माझे विचार खंडित झाले. मी त्याच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करत झटकन त्याच्या हातातून रुमाल हिसकावला. थँक्यू, मी पुटपुटले आणि घाईघाईने वॉशरूमच्या दिशेने निघाले. मी दूर निघून जात असताना त्याची नजर अजूनही माझ्या पाठीवर खिळली आहे असं मला जाणवलं. त्याने मला ओळखलं तर नाही ना?
हा विचार मनात विजयसारखा चमकला. पण आरशात स्वतःकडे बघताना मला खात्री पटली, तो मला ओळखणार नाही. कारण आता मी जुनी श्रेया नव्हते. त्यावेळी माझ्याकडे ब्रँडेड कपडे, महागडे बूट विकत घेण्याची सुद्धा ताकद नव्हती. पण आता माझ्या अंगावरच्या प्रत्येक गोष्टीने मला वेगळंच रूप दिलं होतं. फक्त माझे डोळे मात्र तेच होते. माझ्या डोळ्याचा अनोखा रंग. पण मी सनग्लासेस लावले होते, त्यामुळे त्याला ते दिसण्याची शक्यता नव्हती. मी खोल श्वास घेतला, सोडला, पुन्हा घेतला. ताण हळूहळू कमी होऊ लागला. वॉशरूममधून बाहेर पडताच अचानक आवाज आला. गुड आफ्टरनून पॅसेंजर्स. फ्लाईट फर्स्ट क्लास ए टू अमेरिका. प्री बोर्डिंग सुरू झाले आहे. माझी फ्लाईट. मी स्वतःला सांगत पावलं झपाझप टाकली. विमानात सुरक्षितपणे स्थान मिळवल्यावर माझ्या ओठावर सुटकेचा निश्वास आला. आता अर्जुन माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. आता मी माझ्या कुटुंबाकडे, माझ्या नव्या आयुष्याकडे एक पाऊल पुढे टाकत आहे. या विचाराने माझे मन आनंदाने भरून गेले. पण त्याच क्षणीच एक आवाज माझ्या हृदयाला धक्का देऊन गेला. हा सीट रिकामा आहे का? मी इथे बसू का? तोच आवाज, तोच माणूस. माझ्या ओठावरचे हसू एका क्षणात नाहीसं झालं. माझी मुठी घट्ट आवळल्या गेल्या. नियती माझ्याशी खेळते आहे का? मनातून शिवी बाहेर पडली. तो सहज खांदे उडवत म्हणाला, जर तुला नको असेल तर मी मागे बसतो. पण आजूबाजूचे प्रवासी माझ्याकडे पाहत असल्यामुळे मी त्याला काही सांगू शकले नाही. हो, बसू शकता, मी आवाज मुद्दाम सपाट ठेवत म्हणाले. तो आवाज शेजारी बसल्यावर माझ्याकडे वळून सरळ विचारलं, आपण आधी भेटलो आहोत ना? त्याचा नजरभेद मला भेदून जात होता. मी शांतपणे उत्तर दिलं, हो, लाऊंजमध्ये. मी रुमाल पाडला होता आणि तुम्ही तो दिला. मी त्याबद्दल बोलत नाही. तो हळू आवाजात म्हणाला, आपण आधी कुठेतरी भेटलो आहोत. त्याचा आत्मविश्वास मला दचकवून गेला. नाही, आपण कधीच भेटलो नाही. प्रत्येक शब्दावर मी जास्त जोर दिला. आज पहिल्यांदाच आपली भेट झाली आहे. मी नजरा चुकवून बसले. तो हा विषय सोडून देईल अशी अपेक्षा होती. पण तो हट्टाने म्हणाला, मला प्रबल जाणवतं की आपण भेटलो आहोत. मी खोटं बोलले. तुम्ही चुकीचे आहात. मी तुम्हाला कधीच भेटले नाही. आतून मात्र स्वतःवर खुश झाले. मी थरथरत्या बोटासही एक शब्द न अडखळता बोलले होते. तो माझ्याकडे एकटक बघत राहिला, जणू काहीतरी शोधत होता. अखेर त्याने दीर्घ श्वास सोडला आणि नजर वळवली. माझ्या मनातला ताण मात्र आणखी दाट झाला. 6-7 तासाचा प्रवास आणि माझ्या शेजारी तो. मी चिडून विचार केला, नियतीला मला छळायचंच होतं तर ती शेवटी यशस्वी झालीच. प्रवास लांबत चालला होता. मी त्याच्याकडे न बघण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण अधूनमधून त्याची नजर माझ्यावर येऊन पडते हे मला जाणवत होतं. मी मासिक उचलून त्यात तोंड लपवलं. एअर होस्टेस आली आणि खाण्यापिण्याची चौकशी करू लागली. मग काहीतरी गोड आणि गरम हवं होतं. मी खास करून केक आणि कॉफी मागवली. त्याने मात्र फक्त पाणी मागवलं. एअर होस्टेसने मला केक दिला आणि मी आनंदाने खायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा आवाज माझ्या कानावर आला. तिलाही हेच खायला आवडायचं. मी अक्षरशः अडखळले. यावेळी त्याचा इशारा चुकवण्यासारखा नव्हता. तो माझ्याबद्दलच बोलत होता.